राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांनी एबीपी माझाशी बातचीत केली। मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केलाय। पहिल्यांदा मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अनुकूल होते, मात्र मला का घेतलं नाही अशी खंत असा सवाल भुजबळांनी विचारलाय। वारंवार पक्ष सोडण्याची इच्छा झाली असंही भुजबळांनी म्हटलंय। मी वाट बघत बसलो आणि नंतर लक्षात आलं की माझं नावच नाही। बावनकुळे म्हणे मुख्यमंत्र्यांनी एवढे आग्रह केला की नका रे त्याला घ्या बाबा तुम्ही, त्यांना नाही घेतलं। प्रफुल्ल पटेल एकदा भेटले, म्हणजे मी आणि तटकरेंनी सांगितलं घ्या, नाही घेतलं काय करणार। अरे हे घर आम्ही उभं केलं, त्या घरात ज्याला मला नेहमी सगळ्यांनी एवढा मान सन्मान दिला, फुकट दिला ना। मी काहीतरी लढलो, त्यांच्या जीव हातावर घेऊन लढलो मी, काहीतरी असेल ना। मग आताच असं कसं मला डावललं गेलं होतं, ती खंत माझ्या मनामध्ये नक्की दुःख होतं। पण मग आता काय घडलं? काहीतरी नक्की बिहाइंड द सीन, म्हणजे धनंजय मुंडेंना जाऊन बराच वेळ झाला, ती जागा जरी झाली असली तरी शेवटी तुम्ही आणि दादा एका वेळेला अगदी बोलतही नव्हतात अशी परिस्थिती आली होती कॅबिनेट नंतर। पण त्यांच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमाला मी हजर होतो। 1 मेच्या कार्यक्रमाला मी हजर होतो, स्टेजवर होतो त्यांच्यावर। शिर्डीला अधिवेशन झालं, मी हजर होतो। ठीक आहे, तुमच्या घरच्या कार्यक्रमाला हजर नव्हतो, पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो। मी पक्ष सोडला नव्हता, कारण काय करायचं काय। पण सोडायचा का हा विचार आला होता का? आला होता अनेक वेळा, काय कशासाठी की ते आपली किंमत अशी का अशी झाली।